श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 31 दशमहाविद्याचे श्रीपाद प्रभूंनी केलेले वर्णन। एकदा शंकर भट्टाने श्रीपाद प्रभूंना दशमहाविद्याबद्दल माहिती सांगावी अशी प्रार्थना केली। त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्रीविद्येचे उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे। पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपा प्रसादानेच अगस्त्य महामुनींना श्रीविद्येचे ज्ञान झाले होते। त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा देवीला दिली। लोपमुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याच गुढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला। अशा प्रकारे ते उभयता एकमेकाचे गुरु झाले। देवीच्या दशमहाविद्येबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे। महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता आहे। दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे। ही माता मोक्षदायिनी, सर्व दुःखापासून तारण करणारी आहे। त्यामुळे हिचे तारा हे नाव प्रसिद्ध झाले। दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे। हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे। हिरण्यकशिपू आदी दानव या देवीचे उपासक होते। दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे। या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे अत्यंत मऊ असून ती अत्यंत दयावान आहे। दशमहाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे। सप्तकोटी महामंत्री या देवीचे उपासक आहेत। दशमहाविद्येतील सहावे रूप त्रिपुर भैरवी आहे। महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपालाच त्रिपुर भैरवी असे म्हणतात। दशमहाविद्येतील सातवे रूप धूम्रावती देवीचे आहे। ही उग्र ताराच आहे। हिला शरण जाणाऱ्या साधकांची सर्व संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादाने सकल संपदा प्राप्त होते। दशमहाविद्येतील आठवे रूप बगलामुखी देवीचे आहे। ऐहिक पारलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारण करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते। दशमहाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचेच आहे। मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते। दशमहाविद्येतील दहावे रूप कमलालया मातेचे आहे। हे सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ श्री दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धीची प्राप्त होते। प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी। हा तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील। प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्री वल्लभ चरितामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघाष्टमीचे व्रत करून 11 गृहस्थांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढी शिधा सामग्रीचे दान करावे। अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फळ प्राप्ती निश्चित होते। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, श्री चरितामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये। हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे। तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते। तुमच्या न कळत माझ्याशी भावसंबंध घडतो। यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात। या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभपद स्पंदने येतात। ही स्पंदने दुष्टशक्तींना दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्याला व्यक्तीचे पुण्य फळ धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते। अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो, अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो। हा अक्षर सत्य ग्रंथ आहे। याचे हा ग्रंथ स्वतः प्रमाण आहे। जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात। मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालेल। आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठण करावे। एवढे सांगून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला। श्रीपादराजम शरणं प्रपद्ये।